नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। राजकीय चर्चा नेहमी होत असतात, पण त्यामध्ये सत्यता असते असं काही नाही। काल परवापासून टीव्ही चॅनलवर मी बऱ्याच बातम्या पाहिलेल्या आहेत, पण असं काही राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अशी कुठली एक बैठक पण झाली नाही। म्हणजे अशा कुठल्या घडामोडी मला तरी माझ्या निदर्शनात आलेल्या नाही। अशा काही गुप्त बैठका अद्यापर्यंत तरी राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेल्या नाही। आणि जयंत पाटील साहेब जर विनोद तावडे साहेबांना भेटले असतील तर काही व्यक्तिगत कामं सुद्धा असू शकतात। आम्ही सुद्धा ज्यावेळेस दिल्लीमध्ये जातो तर आम्ही अनेक मंत्र्यांकडे आमचे काही मतदारसंघातल्या कामानिमित्ताने भेट असतो। त्याचा अर्थ ती राजकीय चर्चाच असते असं काही नाही। चर्चा राजकारणामध्ये चर्चा तर्कवितर्क होत असतात, चर्चा होत असतात। सत्यता मी तुम्हाला सांगितलं, सत्यता असतेच असं काही नाही। तुमचं व्यक्तिगत मत काय आहे अशाबद्दल नाही, माझं व्यक्तिगत मत काय आहे यापेक्षा मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो ते म्हणजे आमचे आदरणीय पवार साहेब असो, संसदेच्या आमच्या आदरणीय सुप्रियाताई असो, किंवा आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असो, किंवा जयंत पाटील साहेब असो, हे सिनियर व्यक्तिमत्व आहे। आणि सगळ्यात महत्व आमचं जेवढं वय नाही त्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव असणारी ही सगळी मंडळी। पवार साहेबांना तर संसदीय कारकिर्दीला 60 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे। त्यामुळे त्यांचा जो निर्णय असतो तो खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताचा असतो। सगळ्या बाजूंचा विचार करून ते नेतृत्व निर्णय घेत असतात। त्यामुळं आपण आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं। त्यामुळं आमचा नेता, आमचं नेतृत्व हे जो निर्णय घेईल तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या, सर्वसामान्यांच्या, बेरोजगारांच्या, पक्षाच्या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेत असतो। त्यामुळं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी या विचाराच्या कधी भानगडीत पडायचं नसतं। तुम्ही विरोधी बाकावर बसलेला, सत्तेत असल्यानंतर निधी मोठ्या प्रमाणात मिळतो, विकास होतो असं वाटतं का तुम्हाला? त्यामुळे हे साहजिक आहे। एक काळ असा होता की आम्हाला जुने मंडळी सांगतात की एकदा विधान भवनामध्ये काही विरोधी आमदारांनी आंदोलन केलं की आम्हाला निधी बाकी सत्तेतल्या आमदारांनी इतका निधी मिळत नाही। त्याचं नेतृत्व खडसे साहेबांनी केलं होतं। त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, आणि त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपच्या काही आमदारांना पुरेसा असा निधी मिळाला नाही। त्यावेळेस परत डिसिजन झाला की सगळ्यांना समान निधी मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने ते सरकार चालत होतं। पण आजच्या कालखंडामध्ये एखादा विरोधी आमदार असो किंवा खासदार असो, त्याच्या मतदारसंघात कसं काम नाही झालं पाहिजे, त्याला निधी मिळाला नाही पाहिजे, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो। वास्तविक पाहता तुम्ही निवडणुकीला उभे राहिल्यानंतर एका पक्ष पार्टीचं आपण नेतृत्व करत असतो, तर तुम्ही निवडून आल्यानंतर, तुम्ही सत्तेत बसल्यानंतर तुम्ही राज्याचा हिताचा निर्णय घेतला पाहिजे। समज माझ्यासारखा माणूस दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहिल्यानगरमध्ये निवडून आला, पण तुम्ही मतदार राज्याचा विचार करत असताना, देशाचा विचार करत असताना सगळ्या मतदारसंघाला समान न्याय मिळाला पाहिजे। शेवट आम्ही त्या संसदेत बसतो, आमदार लोक विधान भवनामध्ये बसतात, तर प्रत्येकाला समान निधी मिळाला पाहिजे। कारण तो मतदार हा आपला असतो, तो नागरिक हा देशाचा आपला नागरिक असतो। पण या ठिकाणी अशा काही गोष्टी होत नाही। त्याचा एक खऱ्या अर्थाने जनतेमध्ये एक आक्रोश आहे। आज आपण आंदोलन करत आहात, तुम्ही मागच्या आम्ही काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे, कांद्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन केलं। त्या ठिकाणी एक थोड्याफार प्रमाणात आम्हाला यश आलं, कांद्याच्या बाबतीत तर चांगलं यश आलं। 35 रुपयापर्यंत मध्ये कांदा गेला। आज त्याच पद्धतीने लाईटीचा इतका खेळ खंडोबा झालेला आहे। आज तुम्ही जर गावागावात ग्रामीण भागामध्ये फिरले तर तुम्हाला पोल वाकलेले दिसणार, डिप्या झाल्या तर 15-15 दिवस डीपी मिळत नाही। त्याचबरोबरीने शहरी भागात सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्मरची अवस्था जर बघितली तर त्याला व्यवस्थित फिजा सुद्धा नाही। काल परवा आमची एक प्रीती गांगुर्डे नावाची एक लहान मुलगी, 3 वर्षाची मुलगी दुकानात चालली आणि सहज एका डबक्याच्या बाजूने डबक असल्यामुळे बाजूने चालली, तर एका लाईटच्या पोलला तिचा हाताचा स्पर्श झाला, तिचा मृत्यू झाला। आमच्या एक 8 दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या ठिकाणी एक गणेश मल्लाव आणि आमचा दुसरा सूरज चव्हाण
की 2 युवक शेतकरी लाईटला चिकटून त्यांचं मयत झाली. म्हणजे हे सगळं हे सगळं महत्वाचं म्हणजे MSCBचं दुर्लक्ष आहे. आज स्मार्ट मीटरच्या बाबत सुद्धा बळजबरी केली जाते. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मला काल परवा कोणीच तरी सांगितलं आर्थिंग जर दिली नाही तर डबल बिल येतं. म्हणजे हे मनमानी चालू आहे, ही दडपशाही चालू आहे. डीपी झाला ती 15 दिवस डीपी मिळत नाही. आज MSCBच्या इतक्या तारा तुटलेल्या आहे, इतके पोल वाकलेले तर त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलं आहे. स्मार्ट मीटर तर 100% बंद झालं पाहिजे. मी तर आज आव्हान करणार आहे, कुणी स्मार्ट मीटर बसवायला आले तर कोणालाच बसून देऊ नका. आम्हाला फोन करा, आम्ही काय करायचं ते करू. स्मार्ट मीटर बसवून द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचे ह्या लाईटच्या जी दुरावस्था आहे, काही 2-2 वर्ष झाली पोल उभे केले, तारा वाढलेल्या नाही. काही ठिकाणी डीपीला मी कर्जत तालुक्यामध्ये गेलतो, डीपीला म्हणजे फिजच नाही, इतकी दुरावस्था. जर तिथं माझा शेतकरी रात्री अपरात्री गेला तर त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. या सगळ्या परिस्थिती विरोधात आम्ही आज आंदोलन करत आहे. सत्ताधारी एकीकडे म्हणतात की स्मार्ट मीटरला विरोध नाही, तर दुसरीकडे म्हणतात की स्मार्ट मीटर सक्तीचं पण आहे. स्मार्ट मीटर सक्तीचं असलं म्हणजे तुम्ही बळजबरी करून राहिले ना. तुम्ही लोकांना दिवसाढवळ्या लोकांचे खिसे कापू राहिले. तुम्ही स्मार्ट मीटर लावणाऱ्याची परिस्थिती बघा, डबल टिबल बिल येतंय. मला तर काल एक जणांनी सांगितलं की फक्त आर्थिंग नाही वडली तरी डबल बिल येते. ही जर अशी परिस्थिती, याचा अर्थ तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या गोरगरीब लोकांचे दिवसाढवळे खिसे कातून त्यांच्या खिशातून पैसे काढायचं काम चालू आहे. सर्व्हिस तर नाहीच. लोड शेडिंग तर इतकी भयानक परिस्थिती आहे. लोड शेडिंग तर कधी लाईट जाते. म्हणजे माझा शेतकरी जर शेतात गेला तर लगेच लाईट जाते, त्याला परत डीपी जावं लागत. तसेच शहरात सुद्धा तीच परिस्थिती. त्यामुळं विद्युतीकरण हे माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. आज अतिवृष्टीच्या काळात काही पोल तुटलेले होते, त्याला वर्ष झाले अजून ते पोल सुद्धा नाही बसवली. पावसाळा सुरू झालाय, नगरांमध्ये रस्त्याचा प्रश्न जो आहे तो सातत्याने समोर येतो. आता जो रस्ता तयार झालाय तो देखील खराब होताना दिसतो आहे आणि आता ते काम देखील ठप्प पडलंय. ते पावसामुळं ते काम जरी 1-4 दिवसापासून बंद असेल, ते काम चालू आहे. आणि जे काम झालं त्याच्यावर जे खड्डे पडलेत, मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं तो रस्ता पूर्ण झाल्याशिवाय, पूर्ण त्याचं आपलं समाधान झाल्याशिवाय, तो रस्ता पूर्ण चेक झाल्याशिवाय त्या रस्ता आपण आपल्याकडे हँडओव्हर करून नाही घ्यायचा. हँडओव्हर नाही केला तर पर्याय त्या ठेकेदाराला काम करावं लागतं. तर जलजीवन मध्ये 4 दिवस सस्पेंड झालेले आहे, काम झाले असतील. जलजीवनच्या बाबत मी संसदेमध्ये 2दा प्रश्न उपस्थित केला. CR पाटलांना भेटलो, त्या संबंधित मंत्र्याला. मी माझ्या मतदारसंघामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी संयुक्तिक पाणी केले. म्हणजे 1 फुटाच्या अंतरावर पाईप होते, त्यामुळे हे अधिकारी सस्पेंड झाले. अशा बऱ्याच गोष्टी. जलजीवन ही योजना अशी, एकदा जर ती योजना राबवली तर परत 20-25 वर्ष त्या गावात दुसरी योजना सुद्धा येत नाही. त्यामुळं या अशा काही योजना चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही नेहमी आवाज उठवला. तिथं जिल्हा परिषदचा तो एक जलजीवनच्या संबंधित एक अधिकारी होता, इतका करप्टेड होता, त्याला मी 4 वेळा मीटिंग मध्ये उठवलं. पण शेवट ग्रामस्थांची सुद्धा जबाबदारी असते की आपल्या गावात ज्यावेळेस जलजीवनचं पाणी पुरवठ्याची योजना काम चालू होतं, आपण तिथं थांबून काम केलं पाहिजे. त्यामध्ये सिओनचा मोठे आरोप झाले होते, कारवाई केली नाही. कुणी? तत्कालीन CEO, आशिष येरेकर. आशिष येरेकर काय? त्यांनी कुठली कारवाई केली त्यामध्ये माहिती आहे? त्यांच्या कार्यकाळातच हे काम झालेले नाही, आशिष माझ्या जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात निष्क्रिय CEO जर कोण असेल ना, तो आशिष येरेकर नावाचा होता. म्हणजे जलजीवनचा जो सगळ्यात जिल्ह्यात जो बट्ट्याभोळ झाला ना, त्याला बट्ट्याभोळ करणाऱ्या अधिकाऱ्याला जर कोण पाठीशी घालीत असेल ना, तर येरेकरनी पाठीशी घातली. याचा अर्थ तुमचे काहीतरी हितसंबंध त्या ठिकाणी दडलेले असणार आहे. त्यामुळं माझं तर म्हणणं आहे, जलजीवनचा जो घोटाळा झाला नगर जिल्ह्यामध्ये आशिष येरेकरांच्या कालावधीमध्ये, त्याचं सर्वस्वी पाप ते आशिष येरेकरांना झालं. त्यांच्या चौकशीत माझी मागणी आज पण आहे. मी अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना, त्या CR पाटलांना भेटलो, राज्याच्या काही लोकांना मी पत्र दिलेलं आहे. माझी चौकशी आज पण चालू आहे. युद्धाच्या काळामध्ये गॅस मिळत नव्हता म्हणून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पत्र पाठवलं आहे महानगरपालिकेला गॅस लाईन पूर्ण करावं. पण त्यानंतर अजूनही ती गॅस लाईन पूर्ण झाली नाही, कामच झालं नाही.
त्या गॅस लाईन पूर्ण न होण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या महानगरपालिकेमध्ये आहोत त्या महानगरपालिकेचे आयुक्त डांगे म्हणून त्याला ते जबाबदार आहे. ज्या गॅस लाईन एजन्सी जी काम करते त्या एजन्सीला तुमच्या पलीकडे संभाजीनगर असो वेगवेगळ्या शहरामध्ये ज्या मीटरचा रेट असतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट 10 पटीने रेट त्याला जर वाढवून सांगितल्यानंतर तो ठेकेदार काम कसा करणार आहे? गॅस लाईन कशी पूर्ण होणार आहे? तुम्ही कमीत कमी नगर शहरापेक्षा आपल्या नगर शहरापेक्षा संभाजीनगरची महानगरपालिका आपल्या तुलनेत चांगलीच आहे ना. पुण्याची महानगरपालिका आपल्यापेक्षा तुलनेत चांगली आहे. कमीत कमी तो तरी रेट लावला पाहिजे. ठीक आहे, तो रेट आपल्याकडं जर आपल्याला महानगरपालिकेचे डेव्हलपमेंटसाठी पैसे लागतात तर थोडेफार पैसे वाढवून सांगा. पण तुम्ही जर 10-20 पट जर पैसे वाढवले तर कशी ती एजन्सी काम करणार आहे? त्याला जबाबदार आहे, तुम्ही चौकशी करा, त्याला जबाबदार आहे आयुक्त डांगे. अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक उभारली आहे आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादीची कशी तयारी असणार आहे? नाही, जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. आता सध्या काहीतरी मला काल कुणीतरी सांगितलं की विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव करण्याचं काम चालू आहे. त्यामुळं ठराव करण्याचं काम चालू आहे याचा अर्थ ठराव झाल्यानंतर मतदार यादी होती. मतदार यादी झाल्यानंतर निवडणुका एकदा डिक्लेअर झाल्यानंतर निवडणुकीला रणशिंग फुटलं जातं. त्यामुळे अद्याप तरी काही जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मला काही कुठं असं वातावरण तर आपल्याला दिसत नाही. बहुतांश जे जिल्हा परिषद शाळा आहे त्याची दुरावस्था झालेली आहे. श्रीगोंदा, सिन्नर तालुका, पारनेरमध्ये देखील मोठ्या शाळा आहेत, दुरावस्था झाली आहे. जिल्हा परिषद दुर्लक्ष होतं नाही. बऱ्याच दुर्गम भागामध्ये काही शाळांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मला एक खऱ्या अर्थाने मी एक समाधानाने सांगतो की आपल्या जिल्हा परिषदे शिव आहेत ते कार्यतत्पर अधिकारी आहेत आणि निश्चित ज्या ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी लक्षात येतात तर त्यावेळेस शिवसाहेब स्वतः लक्ष घालून त्याला त्या ठिकाणी आपल्याला कशी निधी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी ते प्रयत्न करतात. आम्ही सुद्धा काही शाळांच्या बाबतीत CSR मधून काही पैसे उपलब्ध होतात का, काय आमच्या फंडातून पैसे उपलब्ध होतात का, त्यासाठी प्रयत्न करतो. शेवट सगळ्यात महत्त्वाच्या जिल्हा परिषदेची शाळा ही माझ्या गोरगरिबांच्या मुलांची शाळा आहे, ती सक्षम झाली पाहिजे ही भूमिका आमची सर्वांची आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.